नमस्कार. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला 47वा व्हिडिओ. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत वंजारी समाज, 3 शाखा, 47 कुळे, 22 गोत्रे आणि 377 आडनावे. नेहमीप्रमाणे या व्हिडिओचा स्कोप सांगणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ वंजारी समाजाची उत्पत्ती किंवा इतिहास सांगणारा व्हिडिओ नाहीये. तो आपण नंतर बनवणारच आहोत, एक स्वतंत्र व्हिडिओ, मोठा किंवा कदाचित मालिका पण बनेल एखादी. या व्हिडिओमध्ये आपण फक्त वंजारी समाजाची, आपण एक म्हणतो की समाजशास्त्रीय रचना जी आहे, गोत्र, कुळ, उपनाम, वेद, शाखा कुठल्या कुठल्या आहेत, ज्याच्यामध्ये हा समाज विभागलेला आहे, त्या वर्गीकरणाची, सामाजिक वर्गीकरणाची आपण माहिती करून घेणार आहोत. त्यामुळे कोणीही कृपया वंजारी समाजाच्या उत्पत्तीबद्दल किंवा इतिहासाबद्दल काही आपल्याला शंका असतील, प्रश्न असतील, तर ह्या व्हिडिओच्या खाली प्रतिक्रियेमध्ये विचारू नयेत ही विनंती, कारण तो या व्हिडिओचा स्कोपच नाही. मग या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर सुरुवातीला आपण थोडीशी एक तोंड ओळख समाजाची करून घेऊयात, कारण काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. जरी मी म्हटलं असेल की हा व्हिडिओ समाजाची माहिती सांगणारा व्हिडिओ नाहीये, तरी पण पुष्कळ मित्र पण असं म्हणत असतात बऱ्याचदा की सर, तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला प्रस्तावना सांगू नका, त्यामुळे तेवढा वेळ वाचेल आणि गोत्र आणि आडनावं आपण जी सांगतो त्याच्यामध्ये तो व्हिडिओ थोडा छोटा व्हायला आपल्याला मदत होईल, ऐकायला मदत होईल. कारण ही माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये येणारच आहे, तर सांगायची काही गरज नाही. परंतु काही काही वेळेला ती माहिती आपल्याला टाळता येत नाही सांगणं. काही महत्वाचे मुद्दे सांगणं गरजेचं आहे. तेवढे मुद्दे आपण फक्त 2-3 आहेत वंजारी समाजाबद्दल, ते या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्याच्या आधी अजून एक गोष्ट बऱ्याच मित्रांना आपल्या माहित नसते, त्यामुळे सांगणं भाग आहे, ती म्हणजे वंजारी आणि बंजारा हे 2 वेगळे समाज आहेत, ते एकच नाही आहेत. बंजारा हा जो समाज आहे तो भटका विमुक्त किंवा भटक्या जमातीमध्येच येतो. त्याचं वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. परंतु हे 2 सर्वस्वी वेगळे समाज आहेत. याचा एकमेकांमध्ये आपण गल्लत करता कामा नये. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वंजारी समाजाची माहिती. बंजारा समाजाची माहिती आपण नंतर पाहणारच आहोत. भटक्या विमुक्त जाती जमातींचा इतिहास ही जी मालिका आपली, ही आडनावाची मालिका संपल्यावर सुरू होईल. त्याच्यामध्ये आपण बंजारा समाजाबद्दल जाणून घेणार आहोत. इथे आता आपण वंजारी समाजाबद्दल बोलतो आहोत. हे गैरसमज होऊ नये म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर थोडक्यामध्ये आपण वंजारी समाजाची ओळख करून घेऊयात. वंजारी ही हिंदू धर्मातली एक जात आहे. महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज हा भटक्या जमाती NT3 म्हणजेच भटक्या जमातींमध्ये वर्गीकृत आहे. आता या गोष्टी कदाचित बदलू शकतील पुढे मागे, कारण बऱ्याचदा एक समाज एका वर्गातून दुसऱ्या प्रवर्गामध्ये जाताना आपण पाहिलेलं आहे. आत्ता जी माहिती उपलब्ध आहे किंवा जी माहिती समोर दिसते त्याच्यावरून महाराष्ट्रात वंजारी समाज हा भटक्या जमातीमध्ये अंतर्भूत आहे. हा जो समाज आहे हा यवनांच्या आक्रमणाला कंटाळून राजस्थानमधून 15 ते 16व्या शतकामध्ये ज्या 30 क्षत्रिय जाती दक्षिणेत खाली आल्या, त्या 30 क्षत्रिय जातींपैकी एक समाज क्षत्रिय जात आहे असं सांगितलं जातं. आहे का नाही, काय इतिहास आहे, आपण पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूयात. दुसरी गोष्ट अशी आहे की एक उत्पत्ती सांगितली जाते वंजारी समाजाची. आता उत्पत्ती ही नेहमी आख्यायिकाच असते आपल्या भारत देशामध्ये, कुठली तरी पौराणिक कथेशी ती जोडलेली असते. त्यामुळे उत्पत्ती सांगताना नेहमी सावधानता बाळगावी लागते. बऱ्याचदा गडबड होण्याची शक्यता असते, नावं चुकतात आणि आख्यायिका असल्यामुळे अनेक लोक अनेक प्रकारे तिचं विश्लेषण करतात, अनेक प्रकारे तीच एकच उत्पत्ती सांगितली जाते. तर त्यातल्या त्यात एक बेसिक आपण ज्याला कोर म्हणतो, त्या ही वंजारी समाजाची उत्पत्ती पण अनेक लोक अनेक प्रकारे सांगतात. त्यातलं जे आपण महत्वाचा मुद्दा जो आहे किंवा आपण त्याचा सार जे ज्याला म्हणतो, ते थोडक्यामध्ये सार आपण जाणून घेऊयात. कोर त्याचा जो आहे तो, बाकीच्या गोष्टी सोडून देऊयात आपण. तर पहिली जी उत्पत्ती सांगितली जाते महत्वाची, ती म्हणजे वंजारी समाजाची उत्पत्ती ही रेणुका देवीच्या संततीपासून झाली असं म्हटलं जातं. रेणुका माता आणि जमदाग्नी ऋषी यांना एकूण 5 पुत्र होते. ते 5 पुत्रांची नावं अनुक्रमे वसुमंत, वस्तू, सुषेण, विश्ववस्तू व परशुराम अशी आहेत. वसुमंतापासून कमंडूक ऋषींना अनुक्रमे रघुपती, अधिपती, कानुपती आणि सुभानुपती हे 5 पुत्र मिळाले किंवा निर्माण झाले असं सांगितलं जातं. यातला जो रघुपती हा पुत्र आहे, या रघुपती पुत्रापासून रावजीन या शाखेची वंजारी समाजाची सुरुवात झाली, ज्याच्यामध्ये 14 कुळं आपल्याला आढळून येतात. मागे पुढे होऊ शकतील, प्रत्येक माणूस जी यादी बनवतो त्या यादीमध्ये कुळं मागे पुढे होतात,
पण अंदाजे सरासरी 14 कुळे आहेत रावजीन या शाखेमध्ये. त्याच्यानंतर जो द्वितीय पुत्र आहे वशमंतूपासून झालेला अधिपती, त्याच्यापासून वंजारी समाजातली लाडजीन ही शाखा चालू झाली असं सांगितलं जातं. याच्यामध्ये पण अंदाजे एक 24 कुळं आहेत. कानिपती हा जो तृतीय पुत्र होता याच्यापासून मधुरजन ही शाखा चालू झाली असं सांगितलं जातं. पण दुर्दैवाने मला मधुरजन शाखेबद्दल फारशी काही आपण म्हणू शकतो अशी विश्वसनीय माहिती किंवा अधिकृत माहिती विश्वासानं सांगता येईल ठामपणे अशी काही मिळाली नाही. त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण खरं तर 4 शाखा आहेत, पण 4 शाखांपैकी आपण व्हिडिओच्या टायटलमध्ये किंवा शीर्षकामध्ये फक्त 3च शाखा म्हणलेलो आहेत. त्याचं कारण मधुरजन ही जी शाखा आहे, मधुरजन शाखेची माहिती किंवा मथुरजन शाखेची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार नाही आहोत, कारण आपल्याकडे विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही आणि आपण जोपर्यंत विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही तोपर्यंत काही बोलत नाही. विनाकारण अफवा पसरवणं, वादाचे विषय निर्माण करणं हा आपला उद्देश नाहीये. त्यामुळे जी माहिती नाहीये ते नाहीये, त्याच्यामध्ये कमीपणा वाटण्यासारखं काही नाही. बऱ्याच लोकांना मला माहित नाही म्हणलं की कमीपणा वाटतो, पण समाजामध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा किंवा चुकीची माहिती पसरवण्यापेक्षा तो कमीपणा आलेला चांगला. कमीपणा आला तरी चालेल, आपल्याकडे नाही आता ती माहिती, त्यामुळे आपण मथुरजन शाखेबद्दल जास्त काही बोलणार नाही आहोत. जर आपल्याला कोणाला मित्रांना खरोखर माहिती असेल, त्या शाखेतली कुळं माहिती असतील, त्या कुळांची गोत्र, वेद, त्याचबरोबर नावं, उपनावं जर माहीत असतील मधुरजन शाखेमधली तर आवर्जून कळवावीत. पुढचा व्हिडिओ आपला येतोच आहे बंजारा समाजाची उत्पत्ती सांगणारा, त्याच्यामध्ये ही पण माहिती ऍड करू शकतो. तर चौथा जो पुत्र होता वशमंतूपासून झालेला तो म्हणजे सुभानुपती. या सुभानुपतीपासून चौथी शाखा वंजारी समाजातली निर्माण झाली, जिला म्हणतात भुसार्जीन शाखा. याच्यामध्ये एकंदरीत 9 कुळं होती. आता ही 9 कुळं जी आहेत अशा एकंदर सगळे मिळून 14 आणि 24 जे आपण म्हणतो 34 आणि 38 आणि ही 9 कुळं जी आहेत ही 9 कुळं त्याच्यामध्ये ऍड केली आपण तर 47. अशी एकंदरीत आपण म्हणू शकतो की 47 कुळं निर्माण झालेली आहेत. आणि एकंदरीत आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत ती 3 शाखा, 47 कुळं, 22 गोत्र आणि 377 आडनावं आहेत. परंतु नेहमी आपण काय करतो की इतर मागचे व्हिडिओ जर आपण बघितले असतील आपल्या चॅनेलवरती तर नेहमी गोत्र सांगतो आणि गोत्राच्या अंतर्गत कोणती आडनावं येतील ते पाहतो. परंतु वंजारी समाजाची माहिती तशी सांगता येत नाही. वंजारी समाजाची माहिती सांगताना काय करावं लागतं की आधी कुळ विभाग सांगावा लागतो की कुळ कोणत्या विभागातला आहे. म्हणजे आपण हे 4 विभाग जे बघितले, उदाहरणार्थ लाडजीन, भुसारजीन, रावजीन, हे जे 4 विभाग आपण बघितले, या 4 विभागामधले पहिलं विभाग सांगावा लागतो. त्या विभागाच्या अंतर्गत कोणतं कुळ येतं, त्या कुळाचं नाव, त्याच्यानंतर त्या कुळाचा वेद कुठला आहे, गोत्र कुठलं आहे आणि उपनाव कुठलं आहे, असं कुळवार आपल्याला सांगावं लागतं. त्यामुळे इथे आपण गोत्र आणि उपनाव असं सांगणार नाही आहोत. आपण काय करणार आहोत की कुळ विभाग, त्याच्यानंतर कुळाचं नाव 1, 2, 3, 4, 5 आणि प्रत्येक कुळाचा वेद, गोत्र, उपनाव असं त्याच्यामध्ये परत अजून थोडेसे अंतर्गत प्रकार, उपप्रकार आपण पाहणार आहोत आणि या पद्धतीने माहिती घेत पुढे जाणार आहोत. परंतु या पद्धतीने माहिती घेताना नेहमीप्रमाणे एक मुद्दा आहे की गोत्र जे आहे ते गोत्र वेगळ्याने सांगणं गरजेचं असतं. कारण गोत्र काय होतात की त्या प्रत्येक कुळामध्ये विभागून जातात आणि लक्षात येत नाहीत की एकूण किती गोत्र आहेत आणि त्यांचं महत्व काय. त्यामुळे कुळ विभागवार आपण ही सर्व आडनावं पाहायच्या आधी आपण काय करूयात की जी आपल्या वंजारी समाजामध्ये 22 गोत्र सांगितली जातात, मागे पुढे होऊ शकतात, प्रत्येकाची यादी वेगळी वेगळी असते, पण आपल्याला खात्रीशीर 22 माहिती आहे. ही 22 गोत्रांची नावं आपण काय करूयात पहिल्यांदा समजून घेऊयात आणि नंतर मग कुळ विभागवार आपण उपनावं किंवा आडनावं वंजारी समाजातली पाहूयात. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल. गोत्र क्रमांक 1 आत्री गोत्र. गोत्र क्रमांक 2 आंब गोत्र. गोत्र क्रमांक 3 कपिल गोत्र. गोत्र क्रमांक 4 कश्यप गोत्र. गोत्र क्रमांक 5 कौंडिन्य गोत्र. गोत्र क्रमांक 6 कौशिक गोत्र. गोत्र क्रमांक 7 गार्गायन गोत्र. गोत्र क्रमांक 8 गौतम गोत्र. गोत्र क्रमांक 9 जमदग्नी गोत्र. गोत्र क्रमांक 10 दुर्वास गोत्र. गोत्र क्रमांक 11 पराशर गोत्र. गोत्र क्रमांक 12 पुलस्त गोत्र. गोत्र क्रमांक 13 भारद्वाज गोत्र. गोत्र क्रमांक 14 भार्गव गोत्र. गोत्र क्रमांक 15 भृगु गोत्र. गोत्र क्रमांक 16 मकन गोत्र. गोत्र क्रमांक 17 मांडव्य गोत्र.
गोत्र क्रमांक 18 रवी गोत्र, गोत्र क्रमांक 19 वसिष्ठ गोत्र, गोत्र क्रमांक 20 विश्वामित्र गोत्र, गोत्र क्रमांक 21 शृंग गोत्र, गोत्र क्रमांक 22 शौनक गोत्र, गोत्र क्रमांक 23 सौनिक गोत्र. आता आपण काय करूयात की वंजारा समाजातल्या लाडजीन विभागातील कुळांची माहिती आपण कुळवार पाहूया. ते इथून पुढे जी 24 कुळांची माहिती आपण सांगणार आहोत ती सर्वच्या सर्व 24 कुळं जी आहेत ती लाडजीन शाखेच्या मधली आहेत किंवा लाडजीन शाखेच्या अंतर्गत आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळेला कुळाची माहिती सांगताना आपण शाखा लाडजीन आहे असं सांगणार नाही आहोत. ही 24 कुळं संपल्यानंतर पुढची जी शाखा आहे त्याची परत आपण वेगळ्याने माहिती सांगणार आहोत. तर सुरुवात करूयात. लाडजीन शाखेच्या अंतर्गत वंजारी समाजामध्ये येणारी कुळं किंवा वंजारी समाज लाडजीन शाखा कुळे. कुळ क्रमांक 1 गंभीरराव उर्फ शिर्के कुळ. याचा वेद आहे ऋग्वेद आणि गोत्र आहे शौनक. या कुळाच्या अंतर्गत जी उपनावे येतात ती अशी आहेत: उमाळे, कताले, कावळे, काळटोपे, कुकडे, कोराळे, खरमाटे, किल्लारे, गवते, गोमासे, गोपाळकर, गंदिले, गंदास उर्फ गंदास, चराटे, चाबुकस्वार, चेवले, जरे, डमाळे, डुकरे, ढोले उर्फ डोहले, ताडगे, तांबडे, दराडे, नाईकवारे, नवाळे, नाकाडे, नागरगोजे, नांगरे उर्फ नागरे, नेहरकर, पाकटे, पालवे, पोटे, फटकळ, फुंदे, फडे, वहांगे, भांगे, बारगजे, बिकट, बिनावडे उर्फ बिनवडे, बरके, बैळगे उर्फ बेळगे, बोंद्रे, लादे, लामण, लांडगे, लेंडखेरे किंवा लैंडखैरे, वारे, शेकडे, शेळके, शेरेकर, सारू उर्फ सारुके, सळटे, सोसे, सांगळे आणि हांगे. कुळ क्रमांक 2 प्रतापराव उर्फ मुंढाव छाव धामपाळ कुळ. वेद यजुर्वेद, गोत्र आत्री आणि याच्या अंतर्गत येणारी उपनावं आहेत आरबूज, कतने, कताने, कटखडे, कतारे, खडबगाळे, खेडकर, खोजेपीर, खोकले, खंदारे, गरजे, गंधवे, गोलार, गवते, घरजाळे, घोडके, चौरे, चेपटे, ठुले, डोंगरे, ढगार, तोगे, दगडखैर, दहीपळे, धज, धुपारे, नेहाळे, पटाईत, पाळवडे, बरवडे, बडे, बढे, वदने, वालटे, वरवडे, वागादी, वमाळे, बोकारे, भटाणे, भाताने, मुंडे, मुंढे, मानकर, मिसाळ, मोरुळे, मोराळे, लकडे, लवारे, कोळंबे, वमळे उर्फ वमाळे, विघ्ने, सोशे, साठे, शिरसाट, सोनपीर आणि सातभाई. कुळ क्रमांक 3 चंद्रराव उर्फ मोरे उर्फ मौर्य कुळ. वेद यजुर्वेद, गोत्र गौतम आणि ब्रह्म. उपनामा आहेत इगारे, इधारे, उंबरे, काकड, लहाने उर्फ लहाने आणि सानप. कुळ क्रमांक 4 गरुडराव कुळ. वेद ऋग्वेद, गोत्र कश्यप. उपनावं आहेत आंधळे, कांगणे, पुष्पटे, केंबरे, केंद्रे, गोंगाने, घोळवे, चौधर, जाधवर, जायफळ, तांदळे, दुधवरपे, भंडकर आणि मैत. कुळ क्रमांक 5 पवारराव. वेद यजुर्वेद, गोत्र भारद्वाज आणि शुक. उपनामा आहेत आंबले, अंबाले, अंबाळे, उगले, उगलमुगले, उजाड मुळगे, कडपे, चिपाटे, बोडके, बारगळ, मुसळे, पवार, पंडित, लटपटे, वनवे आणि विंचू.
कुळ क्रमांक 6 जगतापराव उर्फ जगताप, वेद यजुर्वेद, गोत्र कश्यप, उपनाम कांदे, कुटे, गंगावणे, दौड उर्फ दौंड, धात्रक, धायतिरिक, मुरकुटे, राग आणि हेकरे. कुळ क्रमांक 7 भालेराव उर्फ यादव, वेद यजुर्वेद, गोत्र पराशर किंवा कौंडिन्य, उपनाम आहेत खाडे, चौले, डोंगरे आणि बांगर. कुळ क्रमांक 8 प्रचंडराव उर्फ जाधव, वेद यजुर्वेद, गोत्र कश्यप किंवा विश्वामित्र, उपनाम आहेत आव्हाड, इंदुरकर, काळे, काळकाटे, जायभावे, डोंबाळे, डोमाळे, दापूरकर, बोंदर, शिंत्रे आणि हाडपे. कुळ क्रमांक 9 भगवंतराव, वेद ऋग्वेद, गोत्र जमदग्नी, उपनाम आहेत काळवजे, ताटे, फड अथवा सौदनकर आणि मगर. कुळ क्रमांक 10 बळवंतराव, वेद ऋग्वेद, गोत्र कश्यप, आडनाव आहेत इपर किंवा इप्पर, चकोर, दरगुडे, दरगोडे, लाटे, सगळे, हिंबारे. कुळ क्रमांक 11 तवरराव उर्फ तोवर, वेद यजुर्वेद, गोत्र गार्गायन, आडनाव आहेत केकान, केकाने, थोरवे, भाबर, भोके, मानवते. कुळ क्रमांक 12 अंकुशराव, वेद ऋग्वेद, गोत्र कश्यप, आडनाव आहेत गरकड, टाकळस, डोईफोडे, डोळे, वर्षीड आणि मरकड. कुळ क्रमांक 13 सुखसराव, वेद ऋग्वेद, गोत्र कश्यप, आडनाव आहेत कराड किंवा कराडे, कातकाडे, खपले, खांडेकर, खांडवेकर, गुटे, गंडाळ, चकणे, पानसरे, बुरकुल, बुरकुले, भाळवे, माळवे, साबळे, सोनावणे, हुळळे, निमोणकर. कुळ क्रमांक 14 पतंगराव, वेद ऋग्वेद, गोत्र कश्यप, आडनाव आहेत आघाव, दिगोळे उर्फ डिघोळे, गुजर आणि शेवगावकर. कुळ क्रमांक 15 पंचमुखराव, वेद यजुर्वेद, गोत्र कपिल, उपनाम आहेत कथार, कापसे, कीर्तने, जवेर, जवरे, दोदले, डोलसे, ढाकणे, बोदले, लोखंडे आणि वाघ. कुळ क्रमांक 16 हैबतराव उर्फ लाड, वेद ऋग्वेद, गोत्र कश्यप, आडनाव आहेत केदार, गामणे, गाभणे, गोरे आणि सीताफळकर. कुळ क्रमांक 17 मानकराव, वेद ऋग्वेद, गोत्र वशिष्ठ किंवा कौशिक, आडनाव आहेत चाटे, वायमासे, पायमासे, पायभासे, पवासे आणि पंबासे. कुळ क्रमांक 18 यशवंतराव उर्फ गायकवाड, वेद ऋग्वेद, गोत्र कश्यप, आडनाव आहेत गायकवाड, घुगे, तारे, देवरंगे आणि गोगे. कुळ क्रमांक 19 देवराय, वेद ऋग्वेद, गोत्र वशिष्ठ किंवा कपिल, आडनाव आहेत इलग, विलग, घुले, वडगे आणि झडक. गोत्र क्रमांक 20 सुलतानराव, कुळ क्रमांक 20 गोत्र क्रमांक नाही, कुळ क्रमांक 20 सुलतानराव उर्फ चव्हाण, वेद ऋग्वेद, गोत्र कश्यप अथवा पुलस्त, आडनाव आहेत काकडे, काळे, गीते, बुधवंत, बुधवंत, शेप, कापडी, कापडे आणि शेपाक. कुळ क्रमांक 21 तोंडे, वेद ऋग्वेद, गोत्र कश्यप अथवा मकन, आडनाव आहे तोंडे. कुळ क्रमांक 22 तिडके, वेद ऋग्वेद, गोत्र कश्यप अथवा दुर्वास, आडनाव आहे तिडके. कुळ क्रमांक 23 लाड, वेद ऋग्वेद, गोत्र कश्यप अथवा मांडव्य,
आडनाव आहे लाड. 24वा जे कुळाचं वर्गीकरण आहे, यात कुठल्या कुळाचं नाव नाहीये. ही अशी काही उपनावं आहेत की ज्यांचं कुळ माहीत नाही, त्याच्यामुळे यांचं वर्गीकरण आपण कुळ माहीत नाही या वर्गामध्ये केलेलं आहे. यांचा वेद सांगितला जातो ऋग्वेद आणि गोत्र कश्यप. पण याच्याबद्दल पण शंका आहे की ज्या आडनावाचं आपल्याला कुळच माहीत नाहीये, त्याचं वेद आणि गोत्र आपण कसं सांगणार. पण माहिती सांगताना तर लोक सांगतात किंवा बोलतात आमचं वेद आणि गोत्र असं आहे, याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. तर अशी काही उपनामं आहेत जी सांगितली जातात बंजारा समाजातल्या लाडजीन शाखेमधली, की ज्यांच्या गोत्राबद्दल वादविवाद आहेत. आता विवाद आहेत का नाहीत, वाद आहेत का नाहीत, ही विवादित आडनावं आहेत का नाहीत, ही जी त्यांची आडनावं आहेत तेच लोक सांगू शकतील. आपण इथे असा कुठलाही दावा करत नाहीयेत की ही आडनावं विवादित आहेत किंवा यांचे गोत्र विवादित आहेत किंवा हे आडनावाचे लोक जे त्यांची गोत्र वेद सांगतात ते खोटे आहेत किंवा खरे आहेत, असा कुठलाही दावा आपण करत नाही. परंतु जी माहिती आपल्याला उपलब्ध होते की काही आडनावांच्या कुळाबद्दल आणि गोत्राबद्दल किंवा वेदाबद्दल साशंकता आहे, अशी कुळ माहीत नाही किंवा विवादित जी आडनावं आहेत ती आडनावं सांगितली जातात ती आपण इथे सांगतोय. जर याच्याबद्दल काही वाद नसतील या आडनावांच्या कुळाबद्दल तर चांगलीच गोष्ट आहे. आणि वाद असतील तर ते कशा प्रकारे सोडवायचे याचा कोणी नाही कोणी संशोधकांनी किंवा जे अधिकारी लोक असतील या बाबतीत निर्णय घेणारे त्यांनी लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. आपल्याकडून पण जर काही मदत होऊ शकत असेल, कोणाची इच्छा असेल आपण मदत करावी किंमत लाईव्ह चॅनलतर्फे, तर आपण कॉल करू शकता. नंबर आहेच. जे शक्य होईल ते आपण करायचा प्रयत्न करूया. तर अशी ही जी काही आडनाव आहे ज्यांची कुळं माहीत नाहीत म्हणून सांगितलं जातं, मी म्हणत नाहीये, सांगतात लोक, ती जी आडनाव आहेत ती आडनाव आपण थोडक्यामध्ये पाहूयात. आडनावं आहेत हुळळे, हुळहुळे, लंग, जमाडे, नवाळे, पवार आणि हुशे. तर आता आपण ही जी पाहिली ही वंजारी समाजातली लाडजीन शाखेतली 24 कुळं आपण पाहिली. आता आपण पाहूयात वंजारी समाजातल्या रावजीन शाखा आणि रावजीन शाखेमध्ये असणारी 14 कुळे. या रावजीन शाखेची कुळं पाहण्याच्या आधी आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की असं का आहे मला माहित नाही, हे रावजीन कुळामधलेच कोणी व्यक्ती किंवा अधिकारी व्यक्ती असलेले सांगू शकतील की रावजीन कुळामध्ये कुळाचं असं वेगळं नाव सांगितलं जात नाही. ऋषीचं जे नाव आहे किंवा गोत्राचं जे नाव, जे ऋषीचं नाव दिलेलं आहे ते गोत्र ऋषीचं नावच कुळनाम म्हणून रावजीन शाखेमध्ये वापरलं जातं. मग इथे वापरलं जातं तर लाडजीन शाखेमध्ये का वापरलं जात नाही, दुसऱ्या शाखेमध्ये भुसारजीन शाखेमध्ये का वापरलं जात नाही गोत्राचं नाव कुळनाव म्हणून. तिथे कुळांची नावं वेगळी आहेत आणि इथे कुळांची नावं नाहीयेत, गोत्राची नावच कुळाचं नाव म्हणून वापरली जातात. तर का वापरली जातात याचं जर समर्पक उत्तर कोणाकडे असेल तर आपण खाली कमेंटमध्ये जरूर लिहावं ही विनंती. आता इथे आपण काय करणार आहोत की गोत्राचे जे नाव आहे त्यालाच कुळनाम म्हणणार आहोत आणि उच्चार करताना कुळ आणि गोत्र नाव काश्यप किंवा कुळ क्रमांक 1 गोत्र काश्यप ऋषी असं म्हणणार आहोत. तर हे जे गोत्र काश्यप ऋषी आपण म्हणतो ते गोत्र काश्यप ऋषी हेच कुळनाम आहे असं आपण इथून पुढची जी आडनावं वाचणार आहोत किंवा कुळांची नावं वाचणार आहोत त्याच्यामध्ये आपण गृहीत धरूयात. किंवा ऐकताना तुम्ही असं गृहीत धरा की मी म्हणेन की कुळ क्रमांक 2 गोत्र काश्यप ऋषी, तर याचा अर्थ आहे की या ज्या कुळ क्रमांक 2 आहे त्याचं गोत्र काश्यप ऋषीच आहे. पण याच्यामध्ये पण काय आहे की गडबड आहे की 2 कुळं अशी निघतील की दोन्ही कुळांचे ऋषी गोत्र ऋषी काश्यप ऋषी आहेत. मी 2 कुळं वेगळी वेगळी कशी ओळखायची, कारण त्यांचं नाव तर कुळाचं आपण घेत नाही, गोत्राचं नावच आपण कुळ नाव म्हणून वापरतो. व 2 कुळांचं नाव काश्यप ऋषी असेल तर त्यातल्या कुळांचं देवक वेगळं वेगळं. त्यामुळे देवकावरून आपण काय करू शकतो की ही 2 काश्यप ऋषींची 2 वेगळी वेगळी कुळ, कुळ क्रमांक 1 आणि कुळ क्रमांक 2. काश्यप ऋषींचं नाव एकच आहे दोन्ही गोत्रांना, परंतु देवक वेगळे वेगळे. त्या देवकावरून आपण हे 2 कुळं वेगळे वेगळे वर्गीकरण करू शकतो. ज्या वेळेला ऋषी नाव समान येईल गोत्राचं या कुळांमध्ये रावजीन शाखेमध्ये, त्यावेळेला गोत्र देवकावरून त्याचं वर्गीकरण करावं किंवा करायचं असतं, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. आपण पाहूयात वंजारी समाज रावजीन शाखा कुळे. एकंदरीत ही 14 कुळ आहेत. तर पहिलं जे कुळ आहे कुळ क्रमांक 1 गोत्र काश्यप ऋषी, देवक काशीचे उदक किंवा गंगोदक. आडनावं आहेत साळवे, भडांगे, येदुल, येदुले, मूर्तडक अथवा मूर्तडकर, मूत्रक किंवा शेटे. असंही मूर्तडक या आडनावाची वेगळे वेगळे अपभ्रंश आपल्याला आढळून येतात. कुळ क्रमांक 2
गोत्र काश्यप ऋषी, देवक चंदन, आडनाव आहेत हामंद, शेंडगे किंवा झाडे, नवाथे किंवा नवाथे, मुळे, धाईक किंवा डापसे. कुळ क्रमांक 3 गोत्र अत्री किंवा भृगु ऋषी, देवक नारळ, उपनाम आहेत धात्रक, यांनाच मुखे किंवा बिडवे असंही म्हणलं जातं, पारदे किंवा शिकारे, पेंडके, रणमळे किंवा भंडारे. कुळ क्रमांक 4 काश्यप ऋषी अथवा कौंडिन्य ऋषी, देवक आहेत तासपंख, उपनाम आहेत खंडरे, मानवते, भागवत, गंगावणे उर्फ घंगाळे. कुळ क्रमांक 5 गोत्र कौंडन्य अथवा कौंडिन्य ऋषी, देवक मोरपंख, उपनाम आहेत करपे उर्फ करपे उर्फ कोकर्णे, भाडबुटे, नाईकवाड, भारसकर, सातपुते आणि डांगे. कुळ क्रमांक 6 गोत्र भृगु ऋषी अथवा वसिष्ठ ऋषी, देवक भारद्वाज अथवा सुतार पक्षी, भारद्वाज उर्फ सुतार पक्षी किंवा कमळाचं फूल, उपनाम आहेत काळे, कालेवार, पोलादे, खुळे, सांगळे आणि बोबडे. कुळ क्रमांक 7 गोत्र काश्यप अथवा कपिल ऋषी, देवक मर्यादाचा वेल अथवा कमलपत, उपनाम आहेत डांगर उर्फ दांडगे उर्फ धांगट, कोरके उर्फ काळदाते, रामायण उर्फ रामायणे उर्फ रामाने, चांगले उर्फ चांडगे. कुळ क्रमांक 8 गोत्र शृंग अथवा पराशर ऋषी, देवक केळीचे पान, उपनाम आहेत तारगे, हेकरे, कानेरे उर्फ कानरे, कोरडे उर्फ कोहरके. कुळ क्रमांक 9 गोत्र रवी अथवा कपिल ऋषी, देवक काळंब उर्फ कदंब झाड, उपनाम आहेत कापकर, काथे उर्फ कातुरे, येलमामे, चोथे उर्फ चोथवे. कुळ क्रमांक 10 गोत्र आंब अथवा कौंडिन्य ऋषी, देवक रुद्राक्ष अथवा कमळ, उपनाम आहेत लहामगे, लांबगे, वाघे, घुले, बोडखे, आखाडे उर्फ तेलंग, पांढरफळ उर्फ पांढरबेट. कुळ क्रमांक 11 गोत्र कर्ण अथवा भृगु ऋषी, देवक सूर्यफूल, माळ उर्फ ताडपत्र, सूर्यफूल उर्फ माळ उर्फ ताडपत्र, उपनाम आहेत हेमके, काकडे उर्फ काकड, घुटे उर्फ बुटे, पोरकान उर्फ पोताकन उर्फ पोतनकर, जेवरे उर्फ जवरे. कुळ क्रमांक 12 गोत्र आहेत कर्ण अथवा भृगु ऋषी, देवक सूर्यफूल अथवा माळ अथवा ताडपत्र, आडनाव आहेत वराडे, दांडेकर उर्फ बेरड, राऊत उर्फ ठाकरे, सकलादी उर्फ सकलादे उर्फ सरवदे उर्फ सरोदे. कुळ क्रमांक 13 गोत्र आहे भार्ग अथवा भार्गव ऋषी, देवक आंबा अथवा जांभूळ पाने, आडनाव आहेत लाड उर्फ लांडगे, आहेर उर्फ नवाळे, गोरे उर्फ गोरे, वालतुले उर्फ वारतुरे. कुळ क्रमांक 14 गोत्र आहे विश्वामित्र ऋषी, देवक ताडाचे पान उर्फ ताडपत्र, आडनाव आहेत कानकटे उर्फ कानकाटे, काष्टे उर्फ काष्टे, काहळे उर्फ करहाळे. तर ही सर्व झाली रावजीन शाखेतली कुळं. मला माहिती आहे की आपण तक्ता आपल्या डोळ्यासमोर जरी ठेवला तरी हा तक्ता डोळ्यासमोर ठेवल्यानंतर पण बऱ्याचदा आपल्या या कुळांमध्ये आणि नावांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. तर हे जे काही वर्णन केलं गेलं रावजीन शाखेचं, वंजारी समाजाच्या रावजीन शाखेमधल्या कुळांचं,
त्याचं अजून स्पष्टीकरण मिळणं आणि अजून सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये ते सांगता येईल किंवा कुळाची नावं वेगळी सांगता येतील अशी रचना करणं गरजेचं आहे. तर जे कोणी बंजारा समाजामधील भाऊजीन शाखेमधले आपले मित्र असतील, जे कोणी या विषयातले अधिकारी लोक असतील की जे अशा प्रकारे सोपेपणा किंवा सुटसुटीतपणा थोडा आणू शकतील. बऱ्याचदा कुळाचं नाव, ऋषीचं नाव, देवकाचं नाव सगळं समान आहे, फक्त आडनावं वेगळे आहेत. अशी पण परिस्थिती या कुळामध्ये आपल्याला झालेली दिसून येते. एकंदरीत काय आहे की पुष्कळ गोंधळाची परिस्थिती बंजारा समाजाच्या रावजीन शाखेच्या कुळांमध्ये वर्णन करताना आजही आढळून येते. ती गोंधळाची स्थिती नाहीशी करून सर्वसामान्यांना कळेल अशा सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये नव्याने काही रचना करून ही सर्व माहिती लिहिणं गरजेचं आहे. तर माझं आवाहन पण आहे आणि विनंती पण आहे बंजारा समाजातील रावजीन कुळामधले जे आपले मित्र असतील त्यांच्यासाठी, कारण तेच लोक हे करू शकतात, आपण बाहेरून करू नाही शकत आहे. जे लोक या कुळामधले आहेत त्याच कुळामधले लोक एकत्र बसून चर्चा करून यातल्या अभ्यासू अधिकारी व्यक्तींना अधिकार देऊन परत एकदा नव्याने कुळं आपण बदलू शकत नाही जे आहेत ती पूर्वपार चालत आले ते, पण त्याचं जे लिखाण केलं जातं ते सर्वसामान्यांना सोपं सुटसुटीत पडेल असं करावं अशी माझी आपल्या सर्वांच्या वतीने आणि किमान लाईव्ह चॅनलच्या वतीने सर्व बंजारा समाजातील रावजीन शाखेच्या मित्रांना विनंती आहे. आणि आता माझ्याकडून सांगताना पण काही गडबडीमध्ये चुकलं असेल किंवा माहितीच मला चुकीची मिळालेली असेल गोंधळाची, त्याच्यामुळे पण एखादी गोष्ट इथे चुकलेली असू शकते. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जर काही चूक यातलं अनावधानाने झाला असेल, होण्याची शक्यता मला वाटतेच आहे भरपूर, कारण खूपच गोंधळाची परिस्थिती आहे, तर ती दुरुस्त करता येण्याजोगे असेल किंवा अजून सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये लिहिता येण्यासारखं असेल तर कृपया खाली कमेंटमध्ये लिहावं, जेणेकरून आपल्याला पुढचा जो व्हिडिओ येईल आपला बंजारा समाजाची उत्पत्ती आणि इतिहास, त्याच्यामध्ये ही सुधारित आवृत्ती आपल्याला ऍड करता येईल. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा जो आपला तिसरी जी शाखा आहे बंजारा समाजाची ती म्हणजे भुसार्जीन शाखा. या भुसार्जीन शाखेमध्ये एकंदरीत 9 कुळे आपल्याला विश्वासार्ह आढळले त्यांची माहिती. तर त्या 9 कुळांची माहिती आपण थोडक्यामध्ये घेऊयात. बंजारी समाज शाखा क्रमांक 3 भुसार्जीन शाखा. कुळ क्रमांक 1 पल्लव उर्फ पालवे कुळ, गोत्र शौनक आणि कुळाचं नाव आहे पालवे. आता याच्यामध्ये देवक नाहीये. मागच्या 2 कुळांमध्ये आपण मागच्या 2 शाखांमध्ये देवक पाहिलं. रावजीन शाखेचं देवक आढळून येत नाहीये किंवा मला जी माहिती मिळाली त्यांनी मला ते देवक दिलेलं नाहीये. तर रावजीन शाखेमध्ये देवक आहे का नाही खरोखर, आणि असेल तर या प्रत्येक कुळाचं देवक कुठलं आहे ते जर आपल्याला कोणाला माहित असेल, कोणी खरोखर अभ्यासू व्यक्ती असतील या विषयाचा अभ्यास करणारे आणि हा व्हिडिओ पाहिला, तर त्यांना विनंती आहे की कृपया खाली प्रतिक्रियेमध्ये ही माहिती लिहावी की या प्रत्येक शाखेचं देवक काय आहे किंवा प्रत्येक शाखेचा जर वेद असेल तर वेद कुठला आहे, असेल माहिती अधिकारिक असेल तर कृपया खाली लिहावी ही विनंती. आपल्याला फक्त आता कुळाचं नाव आणि गोत्रच मिळालेलं आहे, त्यामुळे आपण ती माहिती इथे सांगतो. कुळ क्रमांक 2 कमैक उर्फ कदम, गोत्र भारद्वाज, आडनाव वराडे. कुळ क्रमांक 3 शिंदे, गोत्र कौडिन्य, आडनाव शिंदे. कुळ क्रमांक 4 जाधव, गोत्र आत्री उर्फ कौडिन्य, आडनाव आहेत जाधव, आवारे आणि कलेवार. कुळ क्रमांक 5 भोईटे, गोत्र सौनिक, आडनाव शिरसाट. कुळ क्रमांक 6 सालवे, गोत्र कौडिन्य, आडनाव आहेत साळवे आणि जैन. कुळ क्रमांक 7 लाड, गोत्र वसिष्ठ, आडनाव आहेत लाड आणि उंबरे. कुळ क्रमांक 8 वाघ, गोत्र वसिष्ठ, आडनाव आहे वाघ. कुळ क्रमांक 9 खंडागळे, गोत्र वसिष्ठ, आडनाव आहेत खडे आणि बावणे. तर ही आता आपण पाहिली वंजारी समाजातील 3 शाखा. या 3 शाखांमधली 24 कुळं, या 24 कुळांमधली 47 गोत्र आणि एकंदरीत जी आडनावं होती ती सर्व आडनावं आपण पाहिली जी होती ती आहेत 377 आडनाव. 3 शाखा, 48 कुळं, 22 गोत्र आणि 377 आडनाव. तर एकंदरीतच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या पण लक्षात आलं असेल की इतर कुठल्या समाजाच्या मानाने वंजारी समाजामध्ये जर आपल्याला गोत्रवार किंवा कुळवार वर्गवारी करायची असेल उपनामांची,
तर गुंतागुंती फार आहेत, अडचणी फार आहेत, काही माहिती उपलब्ध आहे, काही माहिती नाहीये. परत एकदा त्याची पुनर्रचना करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं दाते पंचांगांमध्ये जी माहिती उपलब्ध होते कुळांची, गोत्रांची, ती ऑथेंटिक माहिती शिस्तबद्ध लिहिलेली असते, जेणेकरून कोणालाही समजू शकेल. तसं वंजारी समाजातल्या 3 शाखा आपण सांगितल्या, 4थी शाखेची माहितीच उपलब्ध नाही आणि 3 शाखा आहेत त्या पण फार गोंधळाची माहिती आपल्याला उपलब्ध करून देतात. तर कोणीतरी वंजारी समाजातल्या अधिकारी व्यक्तींनी त्या क्षेत्रातले धर्म किंवा आपण समाजशास्त्रातले अधिकारी व्यक्ती असतील, अभ्यासू तज्ज्ञ असतील, विद्यापीठातले कोणी संशोधक असतील, तर त्यांनी हे काम हातात घेणं गरजेचं आहे आणि बंजारी समाजाच्या शाखा, कुळ, गोत्र आणि आडनावांची सर्वांना समजेल अशी पुस्तक रूपाने एक पुनर्रचना करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला परत एक चांगला व्हिडिओ बनवायला मदत होईल आणि समजायला मदत होईल. आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण सर्वांनी फक्त प्रास्ताविक व्हिडिओ आहे, एक प्रस्तावना व्हिडिओ आहे किंवा या समाजाची आडनावं सांगायचा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे, जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यावरून केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे, असं आपण सर्वांनी धरून चालावं. याच्याबद्दल व्हिडिओबद्दल जास्त कोणी काही कमेंट प्रतिक्रिया देऊ नयेत अशी विनंती. कारण सुरुवातीलाच सांगितलंय की या बंजारी समाजाचा उत्पत्ती आणि इतिहास सांगणारा व्हिडिओ नाहीच आहे, परंतु जी माहिती आपण सांगतोय ती माहिती पण अत्यंत गोंधळाची असल्यामुळे तिचं व्यवस्थित विश्लेषण किंवा स्पष्टीकरण देता येणं इच्छा असून पण शक्य होत नाहीये. आपल्या मदतीची गरज आहे बंजारी समाजाची या सर्व माहितीची पुनर्रचना करण्यासाठी. आपण प्रतिक्रियेमध्ये आपली मत नोंदवू शकता. आपल्याला जे काही वाटतं ते आपलं मत प्रतिक्रियेमध्ये नोंदवा. कशा प्रकारे आपल्याला सुटसुटीतपणा आणता येईल या माहितीमध्ये अजून, जेणेकरून यातली गोंधळाची परिस्थिती नाहीशी होईल, त्याचा काही मार्ग असेल तो मार्ग आपण खाली प्रतिक्रियेमध्ये सुचवा. आपल्याला काही करता येईल तर आपण करण्याचा अवश्य प्रयत्न करूयात. आज आपण इथेच थांबूयात. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतु लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून हे अशा प्रकारचे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. हे अशा प्रकारचे जे संशोधनपूर्ण व्हिडिओ आहेत ते बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते. जर आपल्यापैकी कोणालाही आपल्या चॅनेलचा आशय आणि विषय आवडला असेल आणि यथाशक्ती जर आपण काही आपल्या चॅनेलला देणगी स्वरूपात मदत करू शकत असाल तर गुगल पेच्या माध्यमातून, युट्यूबच्या मेंबरशिपच्या माध्यमातून, त्याचबरोबर सुपर थँक्सच्या माध्यमातून, अजून कोणत्या माध्यमातून आपल्याला करता येत असेल तर अवश्य करावी, जेणेकरून अजून माहितीपूर्ण आणि सखोल व्हिडिओ बनवायला आपल्याला मदत होईल. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतु लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.